वादग्रस्त माणिकराव कोकाटेंवर कारवाई तर झालीच नाहीये, केवळ त्यांचं खातं बदल करण्यात आलंय। खाते बदल झाल्यानंतरही माणिकराव कोकाटे कृषी खात्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत, स्वतः माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात सांगितलेलं आहे। बघूयात काय म्हणालेत माणिकराव कोकाटे। आणि त्या खात्यामध्ये त्यांना गरज पडली, त्यांनी माझ्याकडनं काही मदत मागितली तर मी त्यांना 100% मदत करणार आहे। तुम्ही रमी खेळता का? तर मग आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा। की कोकाटे साहेब अनुभवी नेते आहेत, खेळाचा त्यांना अनुभव चांगला असल्यामुळे खेळ व युवा असं मंत्रिपद त्यांना तिथं मिळालेलं आहे। माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढलं तरी कोकाटे हे कृषी खात्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत। खुद्द माणिकराव कोकाटेंनीच हे सांगितलं। ज्या कृषी खात्यामुळे माणिकराव अडचणीत आले, शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर कोकाटेंना विरोधकांनी कोंडीत पकडलं। तसंच विधिमंडळात रमी खेळल्यामुळे कोकाटेंना कृषी मंत्रीपद गमवावं लागलं, तरी सुद्धा कोकाटे कृषी खात्याची साथ सोडणार नाहीये। माझी गरज भासल्यास कृषी संदर्भात मार्गदर्शन करणार असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत, अत्यंत मोठा शेतकरी आहे, जाणकार शेतकरी आहे। त्यांच्याकडे हे खातं सोपवल्यामुळे त्या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल आणि त्या खात्यामध्ये त्यांना गरज पडली, त्यांनी माझ्याकडनं काही मदत मागितली तर मी त्यांना 100% मदत करणार आहे। एवढंच नव्हे तर ते जे खातं माझ्याकडे देण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये मला जर दत्ता मामा भरण्याची गरज पडली तर त्यांचा सुद्धा सल्ला या ठिकाणी मी घेईल आणि अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करेन। कोकाटेंच्या मार्गदर्शनाच्या विधानावर आणि त्यांच्या खाते बदलावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधलाय। कोकाटे रमी खेळत असल्यामुळे त्यांना क्रीडा खातं दिल्याचा टोला सपकाळ यांनी लगावला। तसंच कोकाटे रमीला ऑलिम्पिकमध्ये घेऊन जातील असं म्हणत सपकाळ यांनी जोरदार टीकास्त्र डागलंय। तुम्ही रमी खेळता का? तर मग आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा आणि रमी या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता द्या, त्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी करा, त्याला एशियाड स्पर्धेमध्ये सहभागी करा आणि आता रमी खेळणाऱ्या माणसाला शिवछत्रपती पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे द्या, ही त्यांच्याकडून असणारी आता या सरकारची अपेक्षा आहे। त्याकरता त्यांना बहुतेक क्रीडा खातं दिलं असावं। कोकाटेंच्या खाते बदलावर रोहित पवार यांनी सुद्धा जोरदार टीका केली आहे। कोकाटेंना खेळाचा अनुभव असल्यामुळे त्यांना क्रीडा खातं दिलं असा निशाणा रोहित पवार यांनी कोकाटेंवर साधलाय। की कोकाटे साहेब अनुभवी नेते आहेत, खेळाचा त्यांना अनुभव चांगला असल्यामुळे खेळ व युवा असं मंत्रिपद त्यांना तिथं मिळालेलं आहे। पूर्वीचा अनुभव बघता याच्या पुढं ते योग्य पद्धतीने न्याय त्या विभागाला देतील अशी अपेक्षा करूया। भरणे मामांना शेती हा विभाग दिलेला आहे। आज शेतकऱ्याची अतिशय वाईट परिस्थिती आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्या पदाला न्याय दिला जाईल अशी अपेक्षा आपण करूया। ज्या कृषी खात्यामुळे माणिकराव कोकाटे अडचणीत आले, पुन्हा त्याच कृषी खात्याला मदत करणार असल्याचं कोकाटे म्हणतात। त्यामुळे दत्तात्रय भरणे कृषी खात्यासंदर्भात माणिकराव कोकाटेंची मदत घेणार का, याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।